शिवाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। नशामुक्त नवी मुंबई या कार्यक्रमाच्या अंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या कॅम्पस कनेक्ट या अतिशय उत्तम कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री गणेश नाईकजी, भरतशेठ गोगावलेजी, सर्व सन्माननीय आमदार, महापौर, पदाधिकारी, आपले पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी भगिनी बंधू, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की नवी मुंबईमध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियान या अंतर्गत एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतोय। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारत अभियान याची घोषणा केली आणि या घोषणेच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध, नार्कोटिक्सच्या विरुद्ध आणि सर्व प्रकारच्या नशेच्या विरुद्ध एक मोठं युद्ध हे आपण पुकारलंय आणि हे युद्ध जनतेचं युद्ध आहे। हे युद्ध युवा शक्तीचं युद्ध आहे। हे युद्ध आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं युद्ध आहे की ज्या माध्यमातून आपल्याला नशेला, ड्रग्जला, नार्कोटिक्सला, सर्व प्रकारच्या व्यसनांना पराभूत करायचं आहे, पराजित करायचं आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत। मित्रांनो, 2020 साली आपला भारत जगातला सर्वात युवा देश बनला। युवाचा अर्थ ज्या देशामध्ये सर्वाधिक युवा आहेत, ज्या देशाच्या लोकसंख्येमध्ये युवांची संख्या सर्वाधिक आहे, अशा पद्धतीनं भारत हा जगातला सर्वात युवा देश बनला। 2020 साली भारताचं मीडियन एज किंवा सरासरी वय हे 27 वर्ष झालं, 27 इयर्स। त्याचवेळी आपण जर बघितलं तर चीनचं सरासरी वय 35 वर्ष, अमेरिकेचं सरासरी वय 38 वर्ष, ईस्टर्न युरोपचं सरासरी वय हे 45 वर्ष आणि वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष। म्हणजे आपण जर विचार केला तर संपूर्ण जगाच्या सर्व डेव्हलप्ड इकॉनॉमीज, सर्व विकसित अर्थव्यवस्थांमध्ये जास्त वय असलेलं पॉप्युलेशन, लोकसंख्येमध्ये जे कॉन्ट्रीब्यूट करू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।